महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. फुरसुंगी कचरा डेपो बाधित संकेत विहार पॉवर हाऊस परिसरातील नागरिकांच्या हक्काच्या विविध प्रश्नांसाठी संतोष हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 मार्च रोजी परिसरातील हजारो नागरिकांनी भव्य मोर्चा काढला होता. याच मोर्चाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना तातडीने दखल घेण्यास भाग पाडून संतोष हरपळे आणि आंदोलकांची तातडीने मीटिंग लावून परिसरात ज्या समस्या आहेत त्या समस्या नगर परिषदेचे मुख्य प्रशासक पवार यांनी महानगरपालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी बोलावून आढावा घेतला आणि जे शक्य आहे ते तातडीने करण्यास सांगितले. अधिकाऱ्यांना नगर परिषदेचे प्रशासन यांनी तंबी देऊन प्रामुख्याने या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्या अशा सूचना केल्या. यावेळी संतोष हरपळे यांनी परिसरातील अनेक समस्यांचा पाढाच वाचून दाखवला आणि महानगरपालिकेचे अधिकारी नागरिकांचे काम करत नसल्याचेही त्यांनी सांगितले. याच वेळी प्रशासक पवार यांनीही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत सर्व अधिकाऱ्यांना बाधित भागांमध्ये लक्ष देण्यास सांगितले आणि या परिसरातील कोणतीही तक्रार येऊ नये अशा पद्धतीत कामे करा अशा सूचना दिल्या. यावेळी संतोष हरपळे यांनी पॉवर हाऊस संकेत विहार या परिसरातील आतापर्यंत कधीच सुविधा झाल्या नाहीत त्या सुविधांचे निवेदन मुख्य प्रशासक सचिन पवार यांना दिले. या पत्रामध्ये आम्हाला आजपर्यंत कधीच न मिळालेल्या खालील सुविधा मिळाव्यात. मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा लाईन, विद्युत लाईन, रस्ते बनवायच्या आधी आरोग्य कोटी, दवाखाना, अंगणवाडी, प्राथमिक प्रशाला यासाठी महानगरपालिकेची जागा याच परिसरामध्ये उपलब्ध आहे. कचरा डेपो लगतची सीमा भिंत 15 फुटी उंचीची नवीन करणे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी चालू होत नाही तोपर्यंत दररोज मुबलक आणि स्वच्छ पाणी टँकरद्वारे पुरवणं, यामध्ये कोणतीही तडजोड नको. रेशनिंग कार्ड काढण्यासाठी कॅम्प आयोजित करणे आणि रेशनिंग कार्डच्या संख्येनुसार स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देणे. मीटर संख्यानुसार उच्च दाबाच्या डीपी आणि मेन केबल बसवणे, तसेच अंतर्गत रस्त्यांवर डीपी बॉक्स बसवणे. नागरिकांच्या सुविधेसाठी नगर परिषदेच्या वतीने सुविधा केंद्र, प्रत्येक गल्लीसमोर स्ट्रीट लाईट खांब, हाय मास्ट, संकेत विहार ते सासवड रोडला येण्या जाण्यासाठी रेल्वे लाईन क्रॉस करून रस्ता बनवून त्या रस्त्यावर लाईटचे काम करून मिळणे. परिसरातील लहान मुले आणि वृद्धांसाठी गार्डन आणि ओपन जिम. नगर परिषदेचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका. कचरा डेपो बाधित परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा. कचरा डेपो शेजारच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य संबंधित सुविधांसाठी नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच कचरा डेपो बाधित आणि कचरा डेपो संरक्षण भिंतीलगत असणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या स्तरावरून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणे. आम्हाला आशा आहे की गेल्या 20 वर्षांपासून आम्ही वरील सुविधांपासून वंचित आहोत. वरील सर्व सुविधा आम्हाला आपल्या स्तरावरून मिळाव्यात यासाठी आपण शासनाकडे तातडीने पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर वरील सुविधा उपलब्ध करून कचरा डेपो शहराच्या परिसरातील नागरिकांचे हाल थांबवावे ही कळकळीची विनंती अशा आशयाचे पत्र यावेळी संतोष हरपळे यांनी दिले आहे. यावेळी प्रामुख्याने गंभीर स्वरूपाचा पाण्याचा प्रश्न होता. तो पाण्याचा प्रश्न तात्पुरता स्वरूपात 6 दिवसांवर आणण्याचा शब्द यावेळी पवार यांनी दिला आहे. तसेच आपल्या पत्रानुसार कामे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार असे यावेळी मुख्य प्रशासक सचिन पवार यांनी सांगितले. याच वेळी भाजपा उपाध्यक्ष स्वयंभू फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष हरपळे यांनी महानगरपालिकेच्या मूलभूत सुविधा पुरवणाऱ्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. मी इंट्रोडक्शन देऊ. नमस्कार, मी संतोष रमेश हरपळे, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मध्य हवेली, तसेच संस्थापक अध्यक्ष स्वयंभू फाउंडेशन. या ठिकाणी आम्ही फुरसुंगी पॉवर हाऊस या ठिकाणी आलेलो आहोत. आपण आता सध्या उभे आहोत ग्रामपंचायत, म्हणजे आता जी नवीन नगरपालिका झाली तेव्हा ऑफिसच्या खाली. ते आता जे तुम्ही 25 तारखेला आंदोलन केलं होतं संकेत विहार फुरसुंगी पॉवर हाऊस सिद्धूरावचे जे नागरिक होते, तर त्या आंदोलनानंतर आज तुम्हाला इथे बोलवण्यात आलं. तर कशा प्रकारे तुमची चर्चा झाली सीओ साहेबांबरोबर? कोणते प्रश्न आहेत, त्यांनी काय तुम्हाला त्यांनी प्रतिक्रिया कशा प्रकारे दिली? डेप्युटी कलेक्टर जॅकी ज्योती कदम मॅडम यांनी ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं 25 तारखेला, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून सीओ साहेबांना सांगितलं होतं की ह्या लोकांच्या समस्या अडचणी जाणून घ्या आणि त्याचं निराकरण करा. त्या हिशोबाने आम्हाला आज या ठिकाणी सीओ साहेब सचिन पवार साहेब यांनी या ठिकाणी मीटिंगला बोलून घेतलं होतं
त्यांनी आमच्या समस्या, सर्व प्रकारच्या समस्या ज्या काही आम्ही लिखित स्वरूपात दिल्या होत्या त्या पाहिल्या, त्यांची तळमळ होती ते कशा सोडवता येतील त्याच्यात त्यांनी सर्व महानगरपालिकेचे अधिकारी असेल त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं. पवार साहेबांचा त्यांच्यावर असलेला रोष दिसला, जे आमच्या मागण्या होत्या, ज्या समस्या होत्या त्या खरंच जुन्या आहेत असं त्यांना वाटलं. त्यातून जे नगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं ते एकदम खालच्या दराचं आहे. म्हणजे एकही समस्या त्यांच्याकडून सोडवली जात नाहीये. ते महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांचा वर्चस्व आहे का नाही याची इथून सुरुवात आहे. तर हे पवार साहेबांच्या लक्षात आलं. त्यांनी सुद्धा त्यांना आमच्या समोर या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत, आमचे प्रश्न मार्गी लावावेत हे त्यांना सांगितलेलं आहे. तशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलंय. आमची सगळ्यात महत्त्वाची समस्या पाण्याची समस्या ही येत्या 8 दिवसात सोडवायचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला पवार साहेबांनी तसेच संबंधित अधिकारी MJPचे कुलकर्णी यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेले ती येत्या 8 दिवसात सोडणार आहे. तर चांगल्या प्रकारचं असं सहकार्य या ठिकाणी आम्हाला पवार साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही या ठिकाणी त्या सगळ्या मान्य ते काय 10-15 वर्ष सोडतो म्हणले त्या सोडवणार ह्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी त्यांना तसा वेळ दिलेला आहे. जर उद्या भविष्यात त्यांनी त्या 15 दिवसात समस्याचं निराकरण केलं नाही तर हे जे कर्मचारी आहेत, मुजोरी कर्मचारी, यांना खालच्या लोकांचा घेऊन नाही, तक्रारी आल्या त्याचं निराकरण होत नाही, जर असं चालू राहिलं तर आता जे आंदोलन केलं याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही पुढे भविष्यात करणार आहोत. याची नोंद घ्यावी. ज्या साहेबांनी सांगितले, पवार साहेबांनी की या समस्येचं निराकरण करून द्या, त्यांनी सांगितलेल्या वेळेत या समस्येचं निराकरण त्या सांगितलेल्या वेळेत झालं पाहिजे. जर नाही झालं त्याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन ठिकाणी होणार आहे, हे तेवढंच खरे. कारण जनतेचा रोष आहे सगळ्याच्या. ज्या तुमच्या पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधा आहेत त्यासाठी जे प्रशासक नेमले होते, तर इथून मागे जे 6 महिने आता झाले पूर्ण 23 तारखेला, तर हा जो प्रश्न तुम्ही त्यांच्याबरोबर ती चर्चा झाली का तुमची की आतापर्यंत त्यांनी काय केलं, आताच काय इथून नाही कशी काय चर्चा झाली नाही. कारण की त्या संबंधित जे त्यांनी समिती केली त्याच्यामध्ये मला वाटतं आपले पवार साहेब सुद्धा आहेत. त्यांनीच आमच्या सगळ्या समस्याचं निराकरण अगदी चांगल्या पद्धतीने केलं, चांगल्या पद्धतीने उत्तर दिली. आम्हाला जे अपेक्षित होतं की सगळे अधिकारी प्रत्येक संबंधित खात्याचे त्या अधिकारी त्यांनी बोलून घेतले, त्या आमच्या समस्या मांडल्या, आमच्या भगिनीने त्या समस्या मांडल्या, त्याचं निराकरण करण्याचं काम या ठिकाणी पवार साहेबांनी केलं. त्यांनी त्यांना योग्य त्या सूचना केल्या आणि त्यांनी ते लागेल म्हणजे समजा कोणाला 8 दिवस लागले त्यांनी मागून घेताना आम्ही स्वतः त्यांना सहकार्य केलंय, कॉपरेट केलंय. तर आम्हाला आता बघायचं त्यांनी सांगितलेल्या वेळेत ते पूर्ण होतात का. जर त्यांनी ते पूर्ण नाही केलं तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही पुढे येणाऱ्या भविष्यात करणार होतो. तेवढंच खरे. जो बाधित भाग आहे त्याच्याकरता आम्ही आंदोलन केलेलं आहे, त्यात त्यांनी तेवढंच सिरियस घ्यावं हीच आमची विनंती. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.